नमस्कार भगिनींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या केटी प्रिपरेशन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहिरात काढलेल्या अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी महत्त्वाचा समजला जाणारा तांत्रिक घटक आपण सुरुवात केलेला आहे। त्या अनुषंगाने आजचा आपला नवीन पाठ असेल ते म्हणजे कुपोषण आणि कुपोषणामध्ये अंगणवाडी विशेष। तर पहा, आपण या पाठाला सुरुवात करू। पाठाला सुरुवात करण्या अगोदर महत्त्वाची प्रस्तावना देतो की अंगणवाडी, बालवाडी, महिला बाल विकास, आरोग्य विभाग ह्या ज्या शासनमान्य संस्था आहेत, ह्या ज्या सरकारच्या सेवा आहेत, या ज्या सरकारच्या काही कार्यकारी संस्था आहेत, ह्या महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून गरोदर मातेला किंवा बालकाला एक सकस आहार, एक त्यांची चांगली राहणीमान आणि त्या गरोदर मातेचं व्यवस्थित व्यवस्थापन याच्या उद्देशातून आपण या शासकीय संस्थेचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये पहा, आपण पाहू मुद्दा कुपोषित बालकांच्या पूरक आहार व वैद्यकीय व्यवस्थापनाबद्दल एकात्मिक कार्यपद्धती। तर हे जी मी तुम्हाला सुरुवातीलाच ती प्रस्तावना सांगितली, त्याचं हे प्रश्न होता, मी आधीच उत्तर सांगून टाकलं। आपल्या देशात 1975 हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आपल्या देशात 1975 पासून एकात्मिक बालविकास योजना कार्यान्वित करण्यात आली। भारतीय बाल रोगतज्ञ संस्थेच्या मापदंडाप्रमाणे वयानुसार वजन व निकषांद्वारे अंगणवाडी केंद्रातील बालकाच्या पोषण स्थितीचे वर्गीकरण करण्यात येते। आता वर्गीकरण करण्यात येते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बालकाला 55% बालकाला कुपोषण कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले। जागतिक आरोग्य संघटनेच्या बालवृद्धी संनियंत्रणाच्या विविध पद्धती म्हणजे त्याच्यामध्ये कमी वजन, त्याच्यामध्ये पहा नंबर 1 बालकाचं वयानुसार वजन बुटकेपणा असणे, त्याच्या नंबर 2 बालकाच्या वयानुसार लांबी उंची म्हणजे लुकडेपणा असणे, त्याच्यानंतर बालकाची लांबी उंचीनुसार वजन, त्याच्यानंतर दंडाचा घेर, हा दंडाचा घेर नाही का 12.8 पाहिजे बालकाचा, तरच बालक सुदृढ असेल, कुपोषित नसेल। त्याच्यानंतर डोक्याचा घेर, त्याच्यानंतर बॉडी मास इंडेक्स ज्याला BMI म्हणतात, जसं की पुरुषाचं 30 असते आणि स्त्रियाचं 29 असावं, असं त्या एका मापनानुसार ठरवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर ज्या बालकाचे वजन त्यांच्या लांबी उंचीच्या प्रमाणात मर्यादेपेक्षा कमी असते, अशा तीव्र कुपोषित श्याम बालकांना साधारण बालकाच्या तुलनेत मृत्यूचा धोका 10 पट असतो। मुद्दा इथे महत्त्वाचा आहे। जे श्याम बालक आहे या बालकाच्या तुलनेत मृत्यूचा धोका 10 पट जास्त असतो। श्याम बालकांना सुद्धा विशेष आहार सुविधा द्यावी, म्हणजे श्याम बालकाचे प्रमाण वाढणार नाही। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण NFHS 3 महाराष्ट्र गंभीर तीव्र कुपोषित श्याम गटात 1 ते 3% बालके असून मध्य तीव्र कुपोषित म्याम या गटात अंदाजे 12 ते 13% बालकांचा समावेश आहे। आता या आकडेवारीमध्ये चेंजेस चालू घडामोडीप्रमाणे पद्धतीनुसार होऊ शकतो, हे चालू घडामोडीमध्ये बघून घेणे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सध्याची 82 लाख बालकाची संख्या लक्षात घेता गंभीर तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकाचे प्रमाण 15% गृहीत धरल्यास अशा श्याम बालकांची संख्या अंदाजे 12 लाख एवढी होईल। अभ्यासामध्ये असे आढळून आले की श्याम बालकांमधील 80% बालकांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याची समस्या नसते। अंगणवाडीत श्याम आणि म्याम बालकाला आरोग्य सेवा सुविधा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली अंगणवाडीतील पातळीवर उपचार व आहार दिला जातो। त्याच्यानंतर 100 बालक संख्या असलेल्या ग्रामीण भागातील अंगणवाडीत केंद्रात अंदाजे 10 ते 12 आणि आदिवासी क्षेत्रातील 20 ते 25 श्याम ते म्याम बालके ग्रामविकास केंद्रात सुविधा देण्यासाठी पात्र असतील। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्या ठिकाणी 100 बालक संख्या असेल त्या ठिकाणी सर्वसाधारण भागात 10 ते 15 आणि आदिवासी भागात 20 ते 25 श्याम म्याम बालके यांना केंद्रात सुविधा देण्याची पात्रता, केंद्रात सुविधा देण्याला ते बालक पात्र असतील। 100 बालक संख्या असलेल्या ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात अंदाजे 10 ते 15, आदिवासी क्षेत्रात
आणि 20 ते 25 सॅम बालके ग्राम विकास केंद्रात सुविधा देण्यासाठी पात्र असतील. आता हे डबल मुद्दा मी रिपीट केला आहे. 2007 ते 2010 या कालावधीमध्ये राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन मार्फत राज्यात 1500पेक्षा जास्त बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. सॅमचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी केलेले बालविकास केंद्राद्वारे सॅम बालकाचे 70% श्रेणी संवर्धन झाले असून निष्कर्ष अत्यंत बोलके आणि उत्साहवर्धक आहे. आपण आहे ना हे राजमाता जिजाऊ बाल आरोग्य अभियान पोषण याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवू. त्याच्यानंतर गरोदर काळात मातेने 2 जीवांचा आहार सेवन करावा. तर किती कॅलरीज ऊर्जा असते? 3200 कॅलरीज ऊर्जा मातेने सेवन करावी असं सांगितलं जातं. तिथं दिलं नाही पण मी सांगतोय. गरोदर काळामध्ये मातेचे वजन तसं तर 10 ते 12 किलोने वाढणे अपेक्षित आहे. हा परीक्षेला मुद्दा येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 वर्षाखालील सॅम बालकांचे प्रमाण कमी करून कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी गाव पातळीवर 30 दिवसाच्या आत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत आहार सेवा पुरविली जाते. आता त्याचे फायदे काय आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं इथं की अंगणवाडीचे फायदे काय. त्याच्यामध्ये पहिला फायदा विशेष आहार आरोग्य सेवा उपलब्ध होईल. म्हणजे 2 जण काम करतील, महिला बाल विकास विभाग, आरोग्य विभाग. त्याच्यानंतर बालकासोबत पालकांना थांबण्याची गरज भासणार नाही. का? कारण तिथं अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस ह्या दोघी पण असतील. पालकाच्या दैनंदिन कामावर परिणाम होणार नाही. जंतू संसर्गाची भीती राहणार नाही. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी होईल. कुपोषण निर्मूलनासाठी लोकसहभाग वाढेल. गाव पातळीवर समाज प्रबोधनाच्या प्रक्रियेतून कुपोषण मुक्तीला चालना मिळेल. मनुष्य बँक खर्चात मोठी बचत होईल. अंगणवाडी ही शक्यतो शासकीय इमारतीमध्ये असावी. आता हे एकदम अचानकच आलं. त्याच्यामध्ये अंगणवाडी गावात एकापेक्षा जास्त असतील तर गावातील मध्यवर्ती सर्वांना सोयीची होईल अशा ठिकाणी व्हावी. स्थानिक परिस्थितीनुसार केंद्र निवडीचा निर्णय घ्यावा. अंगणवाडीमध्ये इतर घटक काय असतात पहा. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ असावीच लागतात. पातेले, प्लेट्स, चमचे. आता गॅस रॉकेलसारखा विषय बंद झाला. आता उज्ज्वला योजनेमार्फत गॅसची टाकी, सरपण, पाण्याच्या टीप, ओगराळी, बस्कर पट्ट्या, सतरंजी इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध असावे. खेळासाठी बॉल बॅट, घसरगुंडी, प्लास्टिक घोडे, रिंग, बालकांना इजा न होणारी खेळणी ठेवावीत. या घटकात लोकसहभाग पण महत्त्वाचा असतो. बालविकास केंद्राची कार्यपद्धती कशी समजून घ्या. 1/1/2011 नुसार उपलब्ध निधीतून बाल ग्राम विकास केंद्राचा खर्च घ्यावा लागतो. राजमाता जिजाऊ बाल पोषण आरोग्य मिशनद्वारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षकांनी अंगणवाडी केंद्र स्तरापर्यंतच्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. अंगणवाडीचे प्रमुख अंगणवाडी कार्यकर्ते असेल. अंगणवाडीची प्रमुख कोण? अंगणवाडी कार्यकर्ते असेल, ज्याच्यावर सुपरवायझर काय ठेवते? नियंत्रण ठेवते. या केंद्राचे परिवीक्षिका म्हणजे जे ICDS व वैद्यकीय अधिकारी यांनी करावे. जनजागृतीसाठी ग्रामसभा घ्याव्यात. ग्रामबाल विकास केंद्राची प्रमुख व त्या अंगणवाडी कार्यकर्त्याकडे संपूर्ण निधी अग्रिम स्वरूपात देण्यात यावा. रक्कम असल्याशिवाय बाल विकास केंद्र सुरू करू नये. आता हे माहिती आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतकं काही महत्त्वाचं नाही. बालकांना अंगणवाडीत वेळेनुसार आणण्या नेण्याची जबाबदारी पालकासोबत अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीस यांच्यावर राहील. ठीक आहे. आता बाल ग्राम विकास केंद्र संहिता हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक आरोग्य संहिता राहते. त्या आरोग्य संहितेमध्ये काय असते सांगतो बघा. तुम्हाला वाचेल की सर नुसते वाचूनच दाखवेल. आरोग्य संहितेमध्ये बालकाची तपासणी असते, बालकाचं लसीकरण असते, मातेची तपासणी असते, मातेचं लसीकरण असते. आहार संहितामध्ये आठवड्यामध्ये आहाराचं शेड्यूल ठरलेलं असते. त्याच्यामध्ये पोषक आहाराचं त्याच्यामध्ये समावेश करावा असं ठरलेलं असते. त्याच्यानंतर प्रशिक्षण संहिता जे की शासकीय पद्धतीवर असते. संनियंत्रण संहिता जे की शासकीय पद्धतीवर असते. गरोदर मातांनी 3ऱ्या तिमाहीमध्ये दुपारी 2 तास डाव्या कुशीवर आराम करावा. अचानक
हा मुद्दा आला नाही, हा मुद्दा मुद्दाम टाकलेला आहे, कारण अंगणवाडीमध्ये नुसतं बालकच नसून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी यांचा पण समावेश होतो. आपल्याला किशोरी या योजनेबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवायचा आहे, ते पण टाकू. अंगणवाडी सेविकेच्या मदतीने FCO पर्यवेक्षिकेने अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या आणि कमी वजनाच्या सर्व बालकांची लांबी, उंची आणि वजन स्वतः सॅम आणि मॅम बालकाची निवड सूची तयार करावी. एक मस्टर राहते रजिस्टरमध्ये, सॅम कोण आहे, मॅम कोण आहे. आता सॅम आणि मॅम याच्याबद्दल सुद्धा, हे सॅम काय असते, मॅम काय असते, सॅमचं लॉंग फॉर्म काय, मॅमचं लॉंग फॉर्म काय, याच्याबद्दल सुद्धा स्पेशल व्हिडिओ करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग फॉर्म देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने प्राथमिक निवड सूचीतील प्रत्येक बालकांची लांबी, उंची मोजावी. दंडाचा घेर मापक पट्टीने दंड घेर मोजून सॅम बालकाची निवड करता येऊ शकते. 115 मीटरपेक्षा दंडघेर कमी सॅम बालक, 115 ते 125 मिलीमीटर दंडघेर मॅम बालक. हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. गंभीर तीव्र कुपोषित बालक सॅम, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील मध्यम तीव्र कुपोषित बालके मॅम, 3 ते 6 वर्ष वयोगटातील मध्यम तीव्र कुपोषित बालके मॅम. आता मुद्दा घ्या, नोंद घ्या. 6 महिन्याखालील सॅम बालकांना आणि 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील गंभीर दुर्धर आजारी सॅम मॅम बालकांना निवड सूचीत समाविष्ट करण्यात येऊ नये. गरोदर मातांनी तिसऱ्या तिमाहीत अतिश्रमाची कामे करू नये. गर्भपात होण्याची शक्यता असते. गरोदर मातांनी दारू पिणे, विडी, सिगारेट, तंबाखू खाणे, मिश्री टाळावी. त्यानंतर अंगणवाडीचा अपेक्षित खर्च. आता हे अंगणवाडीचा अपेक्षित खर्च जे काय ते तुम्ही वाचून काढा, त्या पद्धतीने होऊन जाईल. ते 3 वेळेचा आहार शक्यतो केंद्रातून द्यावे, अंगणवाडी वगैरे वगैरे. ठीक आहे. अंगणवाडी केंद्राची किरकोळ डागडुजी, सुशोभीकरण हे काय परीक्षेला येणारा मुद्दा नाही, आपण सहज टाकला. अंगणवाडीत आरोग्य संहिता काय असते? जीवनसत्व नंबर 1 अल्बेंडाझॉल, ज्याला जंतुनाशक गोळी म्हणतात, जी की बालकाच्या पोटामध्ये जंतू होऊन बालकाचं पोट दुखणं, बालकाला त्रास होणं. अल्बेंडाझॉल वर्षातून 2दा द्यावी. वर्षातून कितीदा द्यावी? 2दा द्यावी. जीवनसत्व ज्याला रेटिनॉल म्हणतो आपण, हा रेटिनॉल पण दिलं जातं. त्याच्यानंतर फॉलिक ॲसिड रक्तवाढीच्या गोळ्या 1 ग्राम गोळी रोज, पहिले 7 दिवस सकाळी. त्याच्यानंतर ॲमॉक्झिलिन, त्याच्यानंतर वेटिव्ह सायरप, त्याच्यानंतर मेकालिक प्लाय सकाळी, ओरफर, जे काय असेल ते व्यवस्थित वाचून घ्या. परत यांना वेळ देतो. पुढे, एका बालकात वजनात वाढ झालेले वैद्यकीय अधिकारी बाबी शहानिशा करावी लागते. याला पण वेळ देतो, तुमचं तुम्ही वाचून घ्या. अंगणवाडी आहाराचा पहा. अंगणवाडीच्या 2 नियमित आहाराशिवाय बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता अमायलेज पिठाची लापसी, शिरा, उपमा, धपाटे, धिरडे देण्यात यावेत. दुपारी 4 वाजता अंडी न खाणाऱ्या बालकांना केळी आणि उकळलेले बटाट्याची इतर पदार्थ द्यावेत. अमायलेजयुक्त पिठाचा पदार्थ देताना सकाळी गोड देण्यात आला तर सायंकाळी कमी तिखट द्यावा. सकाळी 8 वाजता बालक अंगणवाडीत येण्या अगोदर 2 तास अगोदर घरचा हलकासा आहार खाऊन घालून पाठवावे. हे पालकांची जबाबदारी. दररोज बालकांना घरचा आहार 3 वेळा, अंगणवाडी आहार 2 वेळा आणि अंगणवाडी ग्राम बाल विकास केंद्रात दिला जाणारा विशेष आहार 3 वेळा, असा एकूण आहार किती वेळा? 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा दिला जावा. ग्रामीण बाल विकास कोपरा तयार करावा. बाळकोपरा प्रत्येक बाळाच्या घरात करण्याबाबत पालकांना आग्रह करावा. बाळकोपरा याच्याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ आपण स्पेशल घेणार आहोत. बाळकोपरा. पुढे अंगणवाडी आहार संहिता, जी की आपण पाहिलेली आहे, तुम्ही ते पाहून घ्या. पिठाचा शिरा, ते अंगणवाडीतल्या घरचं जेवण, बटाटे, केळी वगैरे वरती वाचलं आहे आपण. त्याच्यानंतर हे डबल, हे तुम्ही सुद्धा वाचून घेऊ शकता. तुम्हाला वाचायला वेळ देतो.
अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस यांच्या जबाबदाऱ्या पहा. अंगणवाडी कार्यकर्ती ग्रामविकास केंद्राची प्रमुख असून पर्यवेक्षिकाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. त्याच्यानंतर सामाजिक सेवा परीक्षण करणे, ग्रामसभा सहभागी होणे, माता बैठकाचे आयोजन करून ग्रामबाल विकास केंद्राची स्थापना करणे, ग्रामबाल विकास समितीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध करून देणे, ग्रामबाल विकास केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवाचे महत्त्व समजून सांगावे, बालकाच्या वयानुसार वडील वाढीत, उंचीच्या व मेंदूच्या विकासात कसा फरक पडतो ते पटवून सांगावे, बालग्राम विकास केंद्रात बोर्ड वयानुसार आडरी वजन आणि उंची दर्शनात तक्ता लावण्यात यावा. वेळोवेळी आहारात चवीत बदल करावा जेणेकरून बालके तेच खाऊन कंटाळणार नाहीत. हे एक कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. ह्या पूर्ण तुम्ही हे 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 10 11 12 13 14 15 16 17 18 ही व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी MO मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या त्यांची काय मी तुम्हाला सांगितलं आरोग्य संहितेमध्ये सांगितलेलं बालकाची तपासणी करणे. तपासणी करणेमध्ये काय त्यांची लांबी उंची वजन स्वतः घेऊन अंतिम निवड यादी स्पष्ट करणे. हे मेडिकल ऑफिसर वैद्यकीय अधिकारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर त्याच्यानंतर आरोग्यसेवक या सर्वांची जबाबदारी राहते. जे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हिशोबाने ज्याला पाठवायचं त्यांना पाठवू शकतात किंवा वैद्यकीय अधिकारीसुद्धा येऊ शकतात. हे पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मी वाचूनच दाखवणार समजूनच सांगणार. याच्यामधले प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार एखाद्या तरी शिफ्टला येणार. 1925ला तामिळनाडू तेव्हाचं मद्रास आता त्या ठिकाणी ही योजना सुरू झाली मध्यान्ह व भोजन योजना. त्याच्यानंतर युती सरकारच्या काळात 15 ऑगस्ट 1995 रोजी मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली. त्याच्यानंतर 1908ला संपूर्ण देशात लागू झाली. 1ली ते 5वीला बालकात पहिले सकस आहार मिळायचा, आता 8वीपर्यंतच्या बालकाला मिळतो. सुरुवातीस पोषण आहार निकष प्रति विद्यार्थी 100 ग्राम असे धान्य होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशन मार्फत शाळेतील मुलांना आरोग्य विभाग जीवनसत्व अ, गोवर, रुबेला लस, लो जीवनसत्व B9च्या गोळ्या देते. ठीक आहे. ते BQ झालं पण B9 आहे ना. त्याच्यानंतर 12 सप्टेंबर 2013च्या कायद्याने योजनेला एक प्रकारची नवसंजीवनी मिळाली आहे. टिप या योजना शाळेत शिजवलेला भात आणि खिचडी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत खाणे अनिवार्यच आहे.